नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज ज्या प्रकारे या ठिकाणी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं आहे, त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी ज्या प्रकारे राजीनामा दिलेला आहे, नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला या आंदोलनाला जरी त्या ठिकाणी म्हणजे आंदोलनाला यश आलं असलं तरी पुढची लढाई ही या ठिकाणी बाकी आहे. या देशामध्ये शिक्षण व्यवस्था पूर्ण बर्बाद करणारे जे न्यू एज्युकेशन पॉलिसी सरकारनं आणलेली आहे, ती न्यू एज्युकेशन पॉलिसीचे परिणाम आज महाराष्ट्र असो का इतर देशातल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद होत आहेत. त्या सरकारी शाळा बंद नाही झाल्या पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणावरचं जे बजेट केंद्र सरकार सातत्यानं त्या ठिकाणी कमी करत आहे. आमचं म्हणणं आहे की शिक्षणावर बजेट का जो हिस्सा आहे त्याच्या 10% हे त्या ठिकाणी बजेटचा हिस्सा त्या शिक्षणावर खर्च केला पाहिजे. शिक्षणाचं बजेट त्या ठिकाणी कमी नाही केलं पाहिजे. आणि सातत्यानं ज्या प्रकारे एक फक्त राजीनामा घेऊन त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो नाहीत. आमच्या ज्या मायमावल्यांसोबत, आमच्या बहिणीसोबत ज्या प्रकारे बॅड टच पोलीसवाल्यांनी केलेला आहे, त्या पोलीसवाल्यावर त्या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर अमित शहा यांच्या आदेशावर तो लाठीचार्ज झालेला आहे. त्या अमित शहाचा या ठिकाणी राजीनामा झालेला आहे. नरेंद्र मोदींनी यांनी चुप्पी साधून त्या ठिकाणी मूकपणे समर्थन या लाठीचार्जला दिलं होतं. त्यांचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि जे पोलीस वर्दीमध्ये जे भाजपचे गुंडे आले होते त्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांना तुम्ही कायदेशीर कारवाई केली पाहिजे. शिक्षणाचं बजेट वाढवलं पाहिजे आणि देशातील एकंदरीत शिक्षण व्यवस्था ठिकाणी सुधारली पाहिजे. आणि देशातील नवीन येऊ घातलेला NEP चा कायदा, न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या प्रकारे देशामध्ये येत आहे ती त्या ठिकाणी रिजेक्ट झाली पाहिजे. रिजेक्ट NEP, सेव्ह एज्युकेशन. रिजेक्ट BJP, सेव्ह इंडिया आणि एज्युकेशन. एवढंच बोलतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद. आम्ही सगळे आले पाहिजे, जबाबदार माणसं आणि युवकांची वेगळी घ्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला. आज अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि प्रधानचा राजीनामा या ठिकाणी झालेला आहे. काय सांगाल आपण? धर्मेंद्र प्रधान का राजीनामा ये कुछ भारत के विद्यार्थियों की, छात्रों की जीत नहीं है. पिछले 20 दिन से जो दिल्ली के जंतर मंतर पे आंदोलन चालू है, सोनम वांगचुक है, अभिजीत दिपके हैं, उनके साथ करोड़ों विद्यार्थी हैं. आज 20 दिन के बाद हुकूमत को ये ख्याल आया कि राजीनामा दे देना चाहिए, मगर जो 20-24 बच्चे आत्महत्या करके शहीद हो गए. 2 दिन पहले वहाँ की एक हमारी बच्ची जिसको पुलिस के डंडों से पीटा गया, वो शहीद हो गई. उनकी जान हमें कौन वापस लेके देगा? हमें धर्मेंद्र प्रधान का राजीनामा नहीं चाहिए, हमें मोदी सरकार बर्खास्त चाहिए. जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होंगी, भारत में अमन सुख चैन से कोई जीने वाला नहीं है. विद्यार्थियों का, छात्रों का भविष्य अंधार में है, अंधकार में आने वाला है. जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होती, नवी सरकार स्थापन नहीं होती, तब तक इन छात्रों का आंदोलन जारी रहेगा. और इस आंदोलन के लिए हम पूरे परभणी के लोग, हर समाज, हर जाति का, हर पार्टी का, हर तबके का इंसान, हर छात्र, हर बच्ची, हर लड़का, हर युवा, ये अभिजीत दिपके, वांगचुक और छात्रों के आंदोलन में पूरी ताकत के साथ परभणी उनके साथ खड़ी है. जब तक नरेंद्र मोदी का राजीनामा नहीं होगा, जब तक मोदी सरकार बर्खास्त नहीं होगी, ये लड़ाई जारी रहेगी. जय भीम. अनेक वर्षापासून आम्ही चळवळीत आहोत, पण आज युवकांनी जी त्यांची ताकद दाखवून दिली, खरंच आम्हाला भयंकर गर्व आणि अभिमान वाटला. आणि आज या युवा शक्तीकडे जी ताकद आहे, खरं तर आम्ही सगळे विसरलो की होतो की काय, पण त्यांनी ज्या क्रिएटिव्हली कल्पकतेनं तिथं आंदोलन केलं, मला असं वाटतं या युवा शक्तीपुढं या सरकारला झुकावं लागतंय. आणि आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही एक अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे. पूर्ण लढाई जिंकली असं म्हणत नाही, परंतु ती अर्धी लढाई जिंकण्याचा देखील आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि ही लढाईमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या युवकांनी योगदान दिलं, मला असं वाटतं की आम्हालाच आमच्या युवकांची ताकद कदाचित कळली नाही, पण या आंदोलनाच्या लक्षात येतंय की
या युवकांच्या पाठीशी आम्ही या पुढेही राहू. आज जो आनंद तमाम युवकांना झाला आहे तो आम्हाला आमचं मुलं यशस्वी झाल्यानंतर जो आनंद आम्हाला पालक म्हणून होतो तो आनंद या ठिकाणी आम्हाला झाला आहे. अर्थात पुढची लढाई त्याची दिशा देण्याचं काम एक चळवळीतले जुने कार्यकर्ते म्हणून आम्ही करतच राहू एवढंच सांगते. इन्किलाब जिंदाबाद. हा युवकांचं अभिनंदन करते. युवकांनी जी लढाई चालू केली होती आज त्यांना काही अंशतः का होईना पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना यश मिळालेलं आहे. त्यामुळे ज्या लढाईमध्ये लढणाऱ्या आणि पूर्ण देशातून त्यांना साथ देणाऱ्या सर्व जनतेचं अभिनंदन मी आज प्रथमेतून करते. आणि ही आमची लढाई फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नसून आमची ही शिक्षण क्षेत्रातला घोटाळा असेल किंवा जो मोदी सरकारने सर्व क्षेत्रामध्ये घोटाळा केला आहे त्या सर्व घोटाळ्यांच्या विरोधात आमची ही लढाई आहे. आणि इथून पुढे मी सांगू इच्छिते की देशातील युवक ज्या पद्धतीने जागृत झालेला आहे, देशातील युवकांनी ज्या पद्धतीने ही लढाई लढलेली आहे त्यांचं खरंच आपण सर्वांनी मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. आणि नीट परीक्षेचा जो घोटाळा त्यांनी सरकारने मान्य करावा लागला एक प्रकारे त्यांच्याकडे एक प्रकारे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा म्हणजे त्यांनी अकाउंटेबिलिटी त्यांनी घेतलेली आहे असं दिसून येतं. आणि प्रत्येक पुढच्या येणाऱ्या घटनांमध्ये सरकारने ती अकाउंटेबिलिटी घ्यावी आणि होणाऱ्या प्रत्येक परीक्षेचे घोटाळे असतील किंवा युवकांवर होणारे अन्याय असतील, बेरोजगार तरुणांवर होणारे अन्याय असेल याच्या बाबतीत सरकारने आपली जबाबदारी निश्चित करावी ही आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. आणि पुनश्च एकदा सर्व युवकांचं आणि त्या लढ्यामध्ये सामील होणाऱ्या सर्व जनतेचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.